कितीही हल्ले केले तर जिंकणं अशक्यच. महाराज हिरोजी इंदरकरांना बोलवतात. महाराज सांगतात, हिरोजी तुम्हाला ही स्वराज्याची राजधानी बांधायची. हिरोजींना सगळं सांगतात. हिरोजींना सांगितल्यानंतर तो सगळं प्लॅन जातो आणि राजधानी बांधायचं काम चालू होतं. राजधानी बांधायचं काम चालू होतं. मिर्झाराजे जयसिंगाचं आक्रमण होतं. मिर्झाराजांचं आक्रमण झाल्यानंतर शिवाजी महाराजांना काही कारणास्तव तह करावा लागतो आणि तह केल्यानंतर महाराज आग्र्याला निघून जातात. हिरोजी इंदरकरांकडे दिलेला पैसा संपत चालला. स्वराज्यासाठी काय करावं आता कळेना. महाराजांनी जबाबदारी टाकली आहे, स्वराज्याची राजधानी तर बांधली पाहिजे, पैसा तर नाहीये. हिरोजी इंदरकर आपल्या राहत्या गावी जातात. स्वतःची शेत जमीन, स्वतःचा वाडा सगळं विकतात आणि स्वतःचा वाडा शेत जमीन विकून पुण्यातील कुटुंब कबिलासह रायगडावरती येतात आणि रायगडाचं ते राहिलेलं काम सगळं पूर्ण करतात. ज्यावेळेस महाराज बघतात त्यावेळेस हिरोजी भेटतात. ज्यावेळेस राज्याभिषेकाची वेळ येते, राज्याभिषेकाच्या वेळी महाराज त्यांना आपल्या हुद्द्यानुसार आणि स्वराज्यातल्या कामगिरीनुसार बक्षीस देत असतात. त्यावेळेस हिरोजी येतात. हिरोजीला महाराज विचारतात, हिरोजी तुम्ही तयारी स्वराज्याची राजधानी बांधली आहे, तुम्हाला काय बक्षीस हवंय? त्यावेळेस हिरोजी म्हणतात, राजे मला काहीच नकोय. तो म्हणतात, नाही हिरोजी तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे, तुम्ही राजधानीचा गड बांधलाय. तो म्हणजे राजे देणारच असतंय तर तुम्ही मला एका गडावरती पायरीवरती नाव टाकण्याची परवानगी द्या. ते म्हणाले, असं का? तुम्ही काही मागू शकत होते, हत्ती घोडे पहाड पैसा जागीर वतन तुम्हाला जे हवं ते तुम्ही मागू शकत होते, पण तुम्ही मला मागितलंय का पायरीवरती नाव टाकण्याची संधी. असं हिरोजी तुम्ही का केलं? तर हिरोजी त्यांना सांगतायत की महाराज ज्यावेळेस मी ज्या दगडावरती नाव टाकणार आहे ते दगड मी रायरेश्वरला मला बसवायचं आहे आणि महाराज तुम्ही रोज सकाळी रायरेश्वराच्या दर्शनाला जातात. महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही त्या दगडावरून जातात तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची पायधूळ त्या दगडावरती पडेल, म्हणजे माझ्या मस्तकावरती पडेल. राजा काय द्यायचं असेल तर एवढंच द्या. अशा निष्ठावंतांवरती उभा राहिलेलं साम्राज्य, अशा निष्ठावंतांवरती उभा राहिलेलं स्वराज्य. पण आज आपण शिवाजी महाराजांना फक्त डोक्यावरती घेतलं, डोक्यात घेण्याचंच आपण विसरतो. आज आपल्या मुलामुली तिथं जातात आणि ज्या दगडावरती स्वतःची नाव ठेवण्यासाठी स्वतःची संपत्ती संपूर्ण विकणारा आणि एवढा निष्ठा बाळगणाऱ्याला देखील परवानगी घ्यावी लागती, त्यावेळेस आपले पोरं तिथं नाव टाकतात बंटी आणि बबली. याचंही थोडंसं आपल्याला काहीतरी वाटणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांना फक्त डोक्यावरती नाही तर शिवाजी महाराजांना डोक्यातही घेणे गरजेचं आहे. आज भारत देश सार्वभौम राष्ट्र, भारताला एक स्वतंत्र संविधान आणि एवढं सगळं असताना महिलांवरती होणारे आपण अन्याय अत्याचार बघतोय. ते नराधमी येतात, अत्याचार करतात आणि 10-10 वर्ष त्यांना सजाही होत नाही. पण शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जर अशी काही झालं तर त्यांचा राज्याचा पाटील केला जायचा. ही एक महत्वाची गोष्ट होती. म्हणजे सन 1676 शिवाजी महाराज दक्षिणेत दिग्विजयला होते. महाराजांनी दक्षिणेमध्ये तुफान पराक्रम गाजवला. मौर्यांनी पराक्रमाची शर्त केली. दक्षिणेतील संपूर्ण राज्य पादक्रांत केले, घोड्याच्या टापाखाली आणले. आज एक किल्ला, उद्या एक किल्ला, आज एक परंगा, उद्या एक परंगा, आज एक सुबा, उद्या एक सुबा, असं करत करत राज्य तंजावरापर्यंत नेऊन घातलं. त्याच वेळेस त्या ठिकाणी बेळवाडीचं छोटंसं ठाण होतं. किल्ला म्हणण्यापेक्षा छोटीशी गडी म्हणायला हरकत नाही. बेळवाडीचं ठाणे आणि त्या ठाण्याचा किल्लेदार मेलेला होता. त्याची बायको सावित्रीबाई देसाई त्या गडीचा कारभार बघत होती. महाराजांच्या राज्यातील एक सरदार सखोजी गायकवाड त्याने तो किल्ला बघितला. तो म्हणाला आपल्याला हे जिंकायचा. त्याने त्या किल्ल्याला वेढा केला. सावित्रीबाई देसाईने कट्टरतेने झुंजली, तिने शौर्य दाखवलं, पण मावळ्यांच्या पराक्रमापुढे तिचं काय झालं. 27 दिवस लढल्यानंतर तिचे किल्ला हरली. त्या सखोजी गायकवाडांनी तिला अटक केली आणि तिच्यावरती अत्याचार केले. ती गोष्ट शिवाजी महाराजांना कळली. शिवाजी महाराज काय सांगितलं, त्या सखोजीला काढण्या चढून माझ्यासमोर हजर करा. सखोजींना काढण्या चढून महाराजांच्या समोर हजर केलं गेलं आणि मग महाराज म्हणे, सखोजी चुकला. श्री हे स्वराज्यातील देवालयातील देवता आणि तुम्ही तिच्याच बदलला हात घातला. या सखोजी गायकवाडांचे डोळे काढण्यात यावे आणि याला अजन्म कारावासाची शिक्षा द्यावी असे शिवाजी महाराजांचे आदेश निघले. जगाच्या पाठीवरती स्वतःच्या विजयी सरदाराला अशी शिक्षा देणारा राजा या जगात
काय धोरण आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील धोरण आणि आजच्या धोरणाचा आपण थोडासा अभ्यास केला तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतील. आज राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प होतो आणि अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना पॅकेजेस दिले जातात, कर्जमाफी दिली जाते, सगळे दिली जाते. पण तरी देखील या राज्यामध्ये या देशामध्ये लोक आत्महत्या करतात. आकडा मोठा आहे. देशामध्ये एकूण आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी 35% शेतकरी हे फक्त महाराष्ट्र राज्यातले आणि जो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये देशाच्या एकूण शेतकऱ्यांच्या 35% शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणतीच कर्जमाफी नव्हती, कोणतंच पॅकेज नव्हतं, कोणतंच धोरण नव्हतं. तरी शिवाजी महाराजांचा काळ शेतकऱ्यांसाठी एवढा चांगला होता की काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. कारण शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या जागीरदारांना, स्वतःच्या सरदारांना, स्वतःच्या मनसबदारांना, स्वतःच्या सैनिकांना, स्वतःच्या सुभेदारांना सगळ्यांना पत्र गेलेली तर शेतकऱ्यांच्या बाजूच्या देठालाही हात लागला तर हात कलम केले जातील. हे शिवाजी महाराजांचं शेतकऱ्याप्रतीचं धोरण. त्याच्यामुळे त्यांच्या राज्यातील काही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची त्यांना गरज भासली आणि हेच कुठेतरी आज आपल्याला शिकून घेण्याची गरज आहे. शिवाजी महाराज डोक्यावरती तर भरपूर घेतो पण आज शिवाजी महाराजांना आपल्याला डोक्यामध्ये घेण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या वतीने मिळून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज कोणत्या जाती धर्माच्या विरुद्ध कधीच लढले नाही. म्हणजे हिरोजी मेहतर हा जो माणूस होता, मदारी मेहतर, शिवाजी महाराज आग्र्याला असताना त्याच्या जागेवरती झोपणारा तो माणूस. दौलत खान दरिया सारंग शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख हा देखील एक मुस्लिम होता. शिवाजी महाराजांनी कोणता धर्म आणि जाती विरुद्ध कधीच नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं. आज शिवाजी महाराजांच्या जयंतीला फक्त गावोगावी बघतो की डीजे चालू, पण शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर कधीतरी झाला पाहिजे आणि जिथून होईल तिथूनच काहीतरी प्रगतीला, क्रांतीला सुरुवात होण्यासारखं असतं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. आज आपल्या गावात शिवाजी महाराजांबद्दल जो जयंतीबद्दल जो कार्यक्रम साजरा केला गेला आणि मला जी बोलण्याची संधी दिली गेली त्याच्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. एकदा मोठ्यानं घोषणा होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.